सर्वांना नमस्कार. आज आपण शेतकऱ्यांनी शेतीसोबत जोडधंदा कसा करायचा हे पाहणार आहोत. मी लातूरला किराणा भरत असताना शेंगदाण्याच्या लाडूचा एक डब्बा दिसला छोटा. तो डब्बा मी विकत घेतला, कारण थंडीच्या दिवसामध्ये शेंगदाणे लाडू खाणं चांगलं असतं. आणि ते खायला चालू केलं मी. त्याच्यावर सहज पत्ता बघावं म्हणून पाहिलं, तर तो आपल्या इथल्या जवळच्या नणंदीतलाच होता. मला आनंद झाला. मी त्यांना फोन केला. ते काळं मिरचू चांगलं बनवितात. म्हणजे असे गृहउद्योग, असे जोडधंदा शेतकऱ्यांनी केला पाहिजे. आणि शेतीला जोडधंदा देऊन मजबूत केलं पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याकडे गावरान गाय पाहिजे. देवणीची गाय पाहिजे. दूध विकलं पाहिजे. त्यांनी कुक्कुटपालन केलं पाहिजे. जे जे काही आयुर्वेदिक लागतं ते उत्पादन करून लातूरला त्याची विक्री होऊ शकते. लातूरला ग्राहक भरपूर आहेत. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांनी शेतीबरोबर दुसरा जोडधंदा करून शेतीला उभारी आणली पाहिजे. शेतीला जगवलं पाहिजे. गाय प्रत्येक शेतकऱ्याने एक एक जर गाय वापरली, तिची जर बैलांना तो मशागत करू लागला, तर त्याचं ते ट्रॅक्टरचा खर्च वाचेल आणि शेतकरी सुधन झाल्याशिवाय शेतकरी सुशक्त होईल, सशक्त होईल, श्रीमंत होईल, यात काही संशय नाही. धन्यवाद. पण शेतकऱ्यांनी कष्ट करायचे सोडू नये. कष्ट करतच राहावं. कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. आणि आपल्या घरी एक गावरान गाय जरूर वापरावी. जरूर वापरून तिचं दूध स्वतः खावं आणि विकावं. ते जास्त भावानं विकतं का हे पाहावं. तर विकत नसेल तर लातूरला विकण्याची सोय करावी. धन्यवाद.